हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज बनवणार आहोत आपण मस्तपैकी चटपटीत भाजी. तर त्याच्यासाठी बघा मी मस्तपैकी पटकन असं कांदा कापून घेते. तर ह्या चॉपरमध्ये मस्तपैकी कांदा कापून होतो. तर आपण रात्री वगैरे कापण्यापेक्षा कसं जर घाई असेल तर 1 सेकंद ते 2 सेकंदात याच्यामध्ये मस्त चॉपरमध्ये कांदा कापून होतो. टोमॅटो बाकीचे कोणतेही तुम्ही याच्यामध्ये कापू शकता. तर इथे मी आता एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल आपण गरम करून घेतले. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आणि 1 चमचा जिरे टाकले आणि थोडंसं हिंग टाकलेलं. ते थोडं तडतडून द्या. आपण इथे मस्तपैकी पटकन बनणारी भाजी बनवणार आहे. तर इथे लसूण पण मी याच्यामध्येच बारीक चिरून घेतलेलं, कारण ठेचल्यापेक्षा कधी कधी ठेचून नाही जमत तर बारीक चिरलेला लसूणचा मस्त स्वाद येतो. बघा 1 मिनिट त्याला शिजवलं आणि त्याच्यामध्येच कांदा आपण जो बारीक चिरून टाकलेला तो याच्यामध्ये टाकला आणि 2 मिनिटं याला मस्तपैकी आपण लालसर होऊन द्या. इथे आपण मस्तपैकी मसाला भेंडी बनवणार आहे. तुम्ही पटकन असं टिफिनसाठी सकाळी किंवा जर तुम्हाला रात्रीसाठी भाजीसाठी वगैरे अशी भेंडी तुम्ही बनवू शकता. एकदम मस्तपैकी आणि टेस्टी होते. त्यात मस्त कांदा लालसर झाला आहे. त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत. अर्धा चमचाला मी हळद टाकली आहे. एक ते तुम्हाला किती लाल तिखट पाहिजे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला. हे सर्व मसाले मिक्स करून घेतलेले. साधी कधी कधी साधी सारखं सारखं खाऊन भेंडी कंटाळा येते, तर मसाला भेंडी नक्की एकदा करून बघा आणि लवकर होते. जास्त वेळ पण नाही लागत. आणि इथे मी 2-3 चमचे फक्त पाणी टाकलं होतं आणि मस्त मसाला जळायला नको म्हणून टाकला. इथे मी 1/2 किलो भेंडी धुवून साफ करून आणि बारीक कट करून घेतले आणि याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. मस्त की डब्याला वगैरे आपल्याला जर बनवायचे असेल किंवा असं खायला बनवायचे असेल तर ही मस्त भाजी रेडी होते. नक्की एकदा करून बघायचं. इथं हे लो फ्लेमवरच आपण हे कुक करणार आहोत. त्याच्यासाठी सर्व मिक्स करून घेतलं आणि फक्त झाकण ठेवायचं नाही. आपण मस्त मिक्स करून तिला शिजवून घेणार आहोत. तुम्हाला असं वाटत असेल की चिकट होईल तर तुम्ही 2 मिनिटं तिला फक्त अशी 1 चमचा तेलावर भाजून घेऊ शकता, पण तेवढी चिकट होत नाही ती. तर इथे मी वरून 1 टोमॅटो चॉप करून टाकलेलं आहे. टोमॅटो वगैरे असं वरून टाकल्यावर टेस्ट अजून एवढी चांगली लागते की मस्त एकदम भेंड्याची भाजी होती. नक्की एकदा ह्या पद्धतीने करून मला. बघा आता परत 2-3 मिनिटं मी शिजवून घेतलेलं. फक्त एवढं करा की लो फ्लेमवर तिला शिजवा आणि सतत हलवत बसा, कारण कधी ती करपू शकतात म्हणून. हे बघा इथे 4-5 मिनिटं आपली झालेली आहेत तिला शिजून. थोडे लो फ्लेमवरच भाज्या शिजवल्या तर जास्त चांगल्या होतात. आणि पूर्णपणे थोडं शिजल्यानंतर बघा 7-8 मिनिटे जर पूर्ण शिजल्यानंतरच मी इथे मीठ टाकलेलं. पहिले टाकलं तर थोडं पाणी सुटू शकतं, म्हणून हे नंतरच टाकायचं. बघा मस्तपैकी आपली भाजी शिजायला तयार झाली आहे. आणि इथे मी 1 चमचा कसुरी मेथी टाकलेली याच्यामध्ये आणि वरून थोडासा आपण याला गरम मसाला टाकणार. धन्य जिरा पावडर पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि परत आपण मिक्स करून परत 2 मिनिटं हिला शिजवून घेऊ. मस्तपैकी अशी आपली भेंडी तयार होऊन जाईल पटकन. किती मस्तपैकी आपली भेंडी. इथे वरून परत मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही का, मी हा घरगुती मसाला जो बनवून ठेवला होता त्याच्यामध्ये घरगुती आपलं मसाल्याचं पूर्ण पॅकेट आणून ते मी मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलं होते. बघा किती मस्तपैकी टेस्टी आपली भाजी रेडी झालेली. नक्की आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.